नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. नबी साबळे यांच्या अस्थिविसर्जनात वृक्षारोपण तर त्यांच्या पत्नी साळूबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक तथा भीम शाहीर दलित पॅंथरचे अध्यक्ष कालकथित नबी दाजी साबळे यांचा जलदानविधी व त्यांच्या पत्नी साळूबाई नबी साबळे यांचा स्मृतिदिन पारंपरिक प्रथा, रूढी, परंपरांना फाटा देत रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता गावकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण व प्राथमिक शाळा विंचूर व पंचाक्षरी विद्या मंदिर विंचूर ताद दक्षिण सोलापूर या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करण्यात आले. नबी दाजी साबळे हे 1980-85च्या दरम्यान दलित पॅंथरच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते होते. गावामध्ये सार्वजनिक पाणथ्यावर दलितांना मज्जाव केला जायचा. दलितांचे केस कापले जात नव्हते. अशा अन्यायकारक गोष्टीविरुद्ध आवाज उठून समाजातील लोकांना न्याय मिळवून दिला. या घटनेनंतर गावामध्ये मोठा वाद निर्माण होऊन दंगल झाली. त्यावेळी समाज बांधवांच्या सहकार्याने नबीराम साबळे, सुंभा आप्पा साबळे, विठ्ठल आप्पा साबळे, गोविंद साबळे, दगडू साबळे, नाराभाऊ साबळे, सुरेश शिंदे, बबरूवान साबळे, टोपा साबळे, संतराम साबळे, अतुल साबळे, रावसाहेब बाळासाहेब साबळे, अक्षिद्ध साबळे, मर्याप्पा साबळे, आनंद साबळे, यल्लप्पा साबळे, साहेबांना साबळे, दिलीप साबळे, अभिमन्यू साबळे, ब्रह्मदेव साबळे, सदस्य ग्रामपंचायत, रवींद्र साबळे, भीमा साबळे, राजू श्रीमंत साबळे, संजय घाडगे यांसह अनेक समाज बांधवांच्या मातीने तो प्रसंग व्यवस्थित हाताळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन दाजी समाजातील अन्यायकारक गोष्टीविरुद्ध आवाज उठवू लागला. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा दिलेला मूलमंत्र स्वीकारून त्यांनी समाजातील मुलांना शाळेत घालण्याचे आवाहन ते सर्व समाज बांधवाला करीत असत. म्हणूनच त्यांची 2 मुले आज उच्च शिक्षित आहेत. 1990-92चा काळ होता. दाजींनी ओळखले होते, समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडल्याशिवाय विकास होत नाही. त्या काळात गावामध्ये मर्यामाईची जत्रा मोठ्या प्रमाणात होत होती. रेडे, शेळ्या, बकरी, कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जात होता. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी आपल्या सख्ख्या 2 भावंडांसह समाजातील लोकांवरती पोलिसात तक्रार केली. ती अनिष्ट प्रथा बंद करण्यास भाग पाडली. दाजींनी भीम गीताच्या शाहिरीच्या माध्यमातून गावागावात बाबासाहेबांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम केले. म्हणूनच त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांच्या दोन्ही मुलांनी महादेव नबी साबळे, प्रा. विष्णू नबी साबळे यांनी जुन्या प्रथांना नाकारून त्यांच्या जलविधी व आईचा स्मृतिदिन शेतात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून अभिवादन केले आहे. यावेळी राजाभाऊ साबळे, गणेश साबळे, बापू साबळे, शशिकांत साबळे, रवींद्र साबळे, प्रा. संजय साबळे, सह्याद्री साबळे, भारत साबळे, उत्तम साबळे, करण साबळे, यशवंत साबळे, पांडू साबळे, बाबा साबळे, नाना साबळे, महेश साबळे, शंकर साबळे, देवीदास साबळे, महेंद्र साबळे सर, सुशील साबळे सर यांसह गावातील ग्रामस्थ व पाहुणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.